आज 18 ऑक्टोबर 2020 वेतन अनुदान निर्णय येत्या आठवड्यात होण्याची शक्यता याविषयी प्राथमिक माहिती आणि ज्या घडामोडी झालेल्या आहे त्याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर विरोधी पक्षनेते यांनी कापलेले वेतन मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करणार का? तर त्या संदर्भात देखील आज दिवसभरामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहे. त्या जी माहिती आलेली आहे ती आता पुढे आपल्याला बघायची आहे. तर आज सर्वात प्रथम वेतन अनुदान निर्णय येत्या आठवड्यामध्ये होण्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गेल्या शुक्रवार आणि शनिवारपासून मंत्रालय स्तरावरती ज्या टिप्पण्या वगैरे आहे, वेतन अनुदानाच्या संदर्भातील जो वेतन अनुदानाच्या संदर्भात निर्णय झाला आणि या निर्णयामध्ये निर्णय झाल्यानंतर देखील शिक्षक वर्ग जो आहे तो नाखुश आहे, नाराज आहे. यामध्ये भाजप सरकारने, देवेंद्र सरकारने जे 1 एप्रिल 2019 पासून शिक्षकांना 20% वेतन आणि 40% वेतन अनुदान द्यायचं ठरवलेलं होतं. तो जो सप्टेंबर 2019 चा शासन निर्णय आहे, 13 सप्टेंबर 2019 चा त्या शासन निर्णयाला छेद देत महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही मंत्र्यांनी पोटावर मोजणाऱ्या मंत्र्यांनी विरोध देखील केलेला होता शिक्षकांना वेतन अनुदान मिळवून देण्याकरिता. आणि तरी देखील महाविकास आघाडीमधील काही जे नेते आहे यांनी हा विरोध जो आहे तो शमवण्यामध्ये यशस्वी झालेले होते आणि शिक्षकांना महाविकास आघाडीतील काही नेत्यांमुळे 20% वेतन अनुदान जो आहे तो मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला होता. परंतु हे होत असताना काही ठिकाणी वेतन अनुदानाचा जरी निर्णय झाला, परंतु त्यामध्ये पगार जो आहे 19 महिन्याचा तो कापलेला आहे. 1 एप्रिल 2019 पासून वेतन अनुदानाचा निर्णय होणं अपेक्षित होतं. मात्र हा जो पगार आहे तो कापलेला आहे. हक्काचं वेतन कापलेलं आहे. त्याच्यामुळे शिक्षकांनी प्रश्न विचारलेला आहे, की मंत्रीसुद्धा स्वतःचं 19 महिन्याचा पगार हा कापणार का? आणि विविध जे भत्ते आहेत ते देखील नाकारणार का? असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांनी विचारलेला आहे. जो मंत्री विरोध करत आहे तो देखील स्वतःचा जो 19 महिन्याचा पगार भेटतो तो नाकारणार का? असा देखील प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांनी विचारलेला आहे. तर वेतन अनुदान निर्णय येत्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्याकरिता महाविकास आघाडीतील काही जे प्रमुख नेते आहे, कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे, यांचा देखील प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांचा देखील सातत्याने मंत्रालयामध्ये पाठपुरावा जो आहे तो सुरू आहे. परंतु हे होत असतानाच काही शिक्षक संघटनेचे पदाधिकाऱ्यांद्वारे हा जो वेतन अनुदानाचा निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो 19 महिन्याचा पगार कट केलेला आहे त्याकरिता येत्या महिन्यामध्ये म्हणजेच 16 सप्टेंबरपासून काळी दिवाळी साजरी करायची आणि त्याचसोबत घरी झोपडी या ठिकाणी राहून आमरण उपोषण करण्यासंदर्भात इशारा जो आहे तो सरकारला दिलेला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना सर्वांना या जो इशारा आहे तो दिलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये शिक्षकांना 19 महिन्याचा पगार मिळणार का? प्रचलितनुसार वेतन अनुदान मिळणार का? की शिक्षक आमदार जे आहे त्याचंही निवडणुकीचं वारं सध्या वाहत आहे. शिक्षक आमदारांना काळे झेंडे दाखवले जात आहे. विरोध जो आहे तो बऱ्याच ठिकाणी शिक्षक आमदारांना प्रचार करताना फार त्रास जो आहे तो होत आहे. शिक्षक प्रश्न विचारत आहे, 5 वर्ष तुम्ही उपोषण का केलं नाही? आंदोलन का केलं नाही? प्रचलितनुसार वेतन अनुदान का मिळू दिलं नाही? सेवा संरक्षणाचा प्रश्न का सोडवू शकले नाही? असे अनेक प्रश्न जे आहे शिक्षक आमदारांना आता सामोरं जावं लागत आहे. काही शिक्षक आमदार तर असे आहे की 5 वर्षानंतर डायरेक्टली आता हे जेव्हा इलेक्शन आलेलं आहे तेव्हाच मतदारसंघामध्ये फिरायला जात आहे मत मागण्यासाठी. शाळांच्या पायऱ्या ज्या आहे त्या झिजवायला सुरुवात केलेली आहे. परंतु शिक्षकांच्या अडीअडचणी जेव्हा होत्या तेव्हा मात्र शिक्षकांनी पायऱ्या झिजवल्या होत्या सदर शिक्षक आमदारांच्या, परंतु काही उपयोग त्या ठिकाणी झालेला नव्हता. त्यामुळे प्राथमिक माहिती समोर येत आहे की वेतन अनुदानाचा निर्णय जो आहे तो या आठवड्यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर आज सर्वात महत्त्वाची एक जी भेट आहे ती झालेली होती. कनिष्ठ महाविद्यालय विनाअनुदानित कृती संघटना या शिक्षक संघटनेचे एक जे काही पदाधिकारी आहे परदेशी सर यांनी जे गिरीश महाजन साहेब आहे, भारतीय जनता पार्टी या पक्षाचे प्रमुख एक नेते आहे
आणि एक प्रमुख नेतृत्व देखील भाजप सरकारमधील एक आहे आणि त्यांनी त्यांच्याकडं शिक्षकांचं जे गाऱ्हाणं आहे ते मांडलेलं होतं आणि 19 महिन्याचा जो पगार कट झालेला आहे, त्याविषयी माहिती जी आहे ती गिरीश महाजन साहेबांना सखोल चर्चा जी आहे त्याविषयी झालेली होती. कारण हा जो शासन निर्णय झालेला होता 13 सप्टेंबर 2019चा हा भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यकाळात म्हणजेच देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळामध्ये तो निर्णय झालेला होता. परंतु निधी मात्र त्यावेळेस त्यांनी वितरित केलेला नव्हता. शिक्षकांवरती लाठीहल्ला झालेला होता. परंतु त्याच्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यानंतर पुन्हा शिक्षकांवरती जे काही दिवसांपूर्वी शिक्षक आमदार भवनावरती जे शिक्षकांनी बलिदान देण्याचा प्रयत्न केलेला होता, तर महाविकास आघाडीच्या सरकारमधून देखील शिक्षकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर सर्व जे महाविकास आघाडीतील इतर घटक आहे, त्यांच्याकडून इतर काही पक्षांवरती दबाव आलेला होता. एक जो मंत्री होता, तो सातत्याने विरोध करत होता. शिक्षकांना वेतन अनुदान देण्यापासून महसूलचं कारण जे आहे ते सांगण्यात येत होतं आणि त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो अनेक महिने जो आहे प्रलंबित होता आणि आता वेतन अनुदान देताना सुद्धा 19 महिन्याचा पगार जो आहे तो कापलेला आहे आणि प्रचलितनुसार वेतन अनुदान मात्र दिलेलं नाही आहे. तर ही जी व्यथा आहे शिक्षकांची ही राज्यपालांना देखील सांगण्यात आलेली आहे. राज्यपालांनी मुख्य सचिवांना त्याविषयी आधीच कल्पना दिलेली होती, की हा जो निर्णय आहे तो लवकरात लवकर करून घ्या. शासन निर्णय निर्गमित झाला पाहिजे आणि त्यानंतर शासन निर्णय हा निर्गमित झालेला होता. त्यामध्ये महाविकास आघाडीचे देखील कॅबिनेट मंत्री जे आहे, त्यांचा देखील फार मोठा मोलाचा वाटा जो आहे, तो या निर्णयामध्ये होता. आणि परंतु महाविकास आघाडीतील काही एक जो मंत्री आहे, तो मात्र सातत्याने विरोध जो आहे शिक्षकांच्या वेतनाला करत होता. आणि हे सगळं गाऱ्हाणं जे आहे ते माननीय परदेशी सर आहे, जे शिक्षक संघटना जी समिती आहे विनाअनुदानित ज्युनियर कॉलेज संघटना जे आहे, या संघटनेचे पदाधिकारी यांच्यामार्फत माननीय जे गिरीश महाजन साहेब आहे, भारतीय जनता पार्टीचे एक प्रमुख नेते आहे आणि त्यांच्याकडे हे गाऱ्हाणं मांडलं होतं. परंतु स्वतः गिरीश महाजन साहेब जे आहेत, ते आज परदेशी सर यांच्या घरी आलेले होते आणि त्यांनी स्वतः घरी जाऊन विषयी सरांची भेट घेतली. सरांकडून व्यथा ज्या आहे शिक्षकांच्या ऐकून घेतल्या सरांनी. परदेशी सरांनी गिरीश महाजन सरांना ही सर्व कशा पद्धतीने निर्णय जो आहे, कशा पद्धतीने शिक्षकांचं वेतन जे आहे ते कापलेलं आहे. प्रचलितनुसार वेतन अनुदान मिळणं गरजेचं होतं, परंतु ते देखील मिळालेलं नाही आहे. ही देखील मागणी केलेली होती. अघोषित शाळांना घोषित करण्यासंदर्भात देखील मागणी जी आहे ती केलेली होती. आता त्यावेळेस आज भेट जेव्हा झालेली होती, तर त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, की विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी याविषयी लक्ष घालण्याकरिता विनंती करणार आहे आणि यामध्ये हस्तक्षेप करण्याकरिता त्यांना उद्युक्त करणार आहे. त्यांना सांगणार आहे, की या प्रश्नामध्ये आपण लक्ष घालावं आणि शिक्षकांना जो कट केलेला, कापलेला पगार जो आहे तो शिक्षकांना मिळवून द्यावा. प्रचलितनुसार वेतन अनुदान मिळवून द्यावं याकरिता आपण विरोध करावा. असं देखील कारण विरोधी पक्षनेते आहे त्यामुळे विरोध करणं हे त्यांचं काम आहे. त्यामुळे जो काही निर्णय झालेला आहे त्याला विरोध करावा असं देखील माननीय गिरीश महाजन साहेब यांनी यावेळी आश्वासन दिलेलं होतं. मग आता प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील जे मुख्यमंत्री राहिलेले आहे, स्वतः देवेंद्र फडणवीस हे शिक्षकांच्या वेतनाकरिता हा जो निर्णय झालेला आहे त्याला विरोध करणार का? शिक्षकांच्या 19 महिन्याचा पगार, हा जो हक्काचा पगार आहे, तो मिळवून देणार का? भाजप सरकारने जो शासन निर्णय काढलेला होता, त्याची पायमल्ली महाविकास आघाडी सरकारकडून झालेली आहे. त्याचा विरोध भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब करणार का? हा देखील प्रश्न आहे आणि त्याचसोबत शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार वेतन अनुदान मिळवून देण्याकरिता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे देखील प्रयत्न करणार का? असा देखील प्रश्न आता शिक्षक वर्गाकडून विचारला जात आहे.
कारण महाविकास आघाडीमधील काही जे नेते आहे ते सातत्याने शिक्षकांच्या वेतन अनुदानाकरिता विरोध करत आहे आणि त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. शिक्षक आमदारांची निवडणूक सध्या समोर येत आहे. काही शिक्षक आमदारांना मतदारसंघामध्ये फिरणं देखील मुश्कील झालेलं आहे. काहींनी दौरेसुद्धा रद्द केलेले आहे आणि त्यामुळे शिक्षक आमदारकी ही फार अवघड जाण्याची चिन्ह सध्या दिसत आहे. त्यामुळे नवीन शिक्षक आमदार नवीन जे आणि त्यामध्ये नवीन उमेदवार देखील असे आहे, की ज्यांनी कधीही शिक्षकांकरिता काहीही काम केलेलं नाही आहे. ते डायरेक्टली कसे तिकीट मिळवलेलं आहे याची कल्पना किंवा कसे तिकीट मिळवून डायरेक्टली प्रचार करणार हा देखील प्रश्न किंवा याची देखील पार्श्वभूमी सर्व शिक्षकांना माहिती असते आणि काही गोष्टी सर्वांना माहिती असतात त्या प्रत्यक्षात सार्वजनिक बोललेल्याच योग्य असतात. त्यामुळे आता एकीकडे जे सध्याचे शिक्षक आमदार होते, की ज्यांनी 5 वर्ष फक्त शिक्षकांना करू, बघू असं आश्वासन दिलेलं होतं. होणारच आहे, इतिहास घडणारच आहे. असं जे आहे राजीनामा देणारच आहे, 60% वेतन अनुदान मिळवून देणारच आहे किंवा विविध जे प्रलोभनं आहे. काहींनी सांगितलेलं होतं, की मी मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्र्यांना, शिक्षक आमदारांना निवेदन करणार आहे आणि हे होणारच आहे, करणारच आहे. असे जे शब्द काही शिक्षक आमदारांनी वापरलेले होते, याची सर्व शिक्षकांनी नोंद घेतलेली आहे. त्याच्यामुळे एकीकडे हा भाग आहे आणि दुसरीकडे नवीन जे उमेदवार आहे, त्यांच्यामध्ये फारच नवखे उमेदवार आहे. तर त्यांनी कधीच शिक्षकांच्या प्रश्नाकरिता कधी कोणत्याही आंदोलनामध्ये सहभागी झालेले नव्हते. कधी उपोषण केलेलं नव्हतं, आंदोलन केलेलं नव्हतं. असे देखील नवखे उमेदवार जर रिंगणात असतील, तर मात्र आता शिक्षकांना मतदान करताना फार जिकरीने मतदान जे आहे ते करावं लागणार आहे. उमेदवार योग्य कोणता उमेदवार हा शिक्षकांचा प्रश्न सोडवू शकतो. शिक्षकांना प्रचलितनुसार वेतन अनुदान मिळवून देऊ शकतो. त्याच उमेदवाराला शिक्षक जे आहे ते भविष्यामध्ये मतदान करू शकतील, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी देखील आता विरोधी पक्षनेते शिक्षकांना वेतन अनुदान मिळवून देण्यामध्ये प्रयत्न करणार का? हा देखील तेवढाच मोठा प्रश्न आहे.